बिबट्यांच्या वाढत्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती। यामध्ये ज्या भागात बिबट्याचा वावर आहे त्या ठिकाणी शाळा सकाळी 9:30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालवायची, यावर चर्चा झाल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलेलं आहे। तसंच गस्त वाढवण्याचा आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय। जुन्नरमधील माणिकडोह इथं काही बिबटे ठेवण्याची व्यवस्था केल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तसंच नरभक्षक बिबट्यांना गोळी घालण्याचे आदेश दिले जाणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे जंगलातून मानवी वस्ती शिरलेले हे बिबटे नसून काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीने सुरू करण्याची गरज आहे। आम्ही त्या एरियामध्ये शाळा 9:30 ते 4 असं टायमिंग ठेवलंय की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असतानाच मुलं घरी यावीत संध्याकाळच्या आत, हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे। जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकडोहला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे। तशा पद्धतीनं 2 सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये हे बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे। दुसरी गोष्ट, फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून जे नरभक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे, तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे। परंतु खूप मोठ्या प्रमाणावर भीतीचं वातावरण आहे।